बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे। शिक्षकांची तब्बल 50% अधिक पदे रिक्त असून अभ्यासासाठी व शस्त्रक्रियांची संख्या ही अपुरी असल्यामुळे NMCने महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन मोठ्या गाजावाजात झाले, मात्र प्रत्यक्षात स्थिती गंभीर आहे। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या NMC मानांकानुसार येथे किमान 85 वैद्यकीय शिक्षक असणे आवश्यक आहे, परंतु केवळ 32 शिक्षक सध्या कार्यरत आहेत, म्हणजेच निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत। फक्त एवढेच नाही तर वैद्यकीय विद्यालयांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले प्रेतांची संख्या ही कमी असून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचे NMCच्या पाहणीत आढळले। त्यामुळे NMC कडून कॉलेज प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। सध्या येथे 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच शिक्षण घेत आहे। अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि अनुभव मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे। नोटीस नंतर अधिष्ठाता कैलास झिने यांनी म्हटले की प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू असून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। लवकरच प्रेत वाटप आणि शस्त्रक्रिया प्रणालीत सुधारणा केली जाईल, परंतु प्रश्न असा आहे की जेव्हा वैद्यकीय शिक्षणाशी थेट लोकांचे आरोग्य जोडलेले आहे, तेव्हा अशा मूलभूत सुविधांचा अभाव हा विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सगळ्यांनाच गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो। यासाठी आपले जे काही सेकंड इयर साठी लागणारे विभाग आहेत त्यांच्यासाठी लॅबोरेटरीची उभारणी सुरू आहे आणि फर्स्ट इयरचे जी परीक्षा आहे ती सप्टेंबरमध्ये आहे। ती परीक्षा झाल्यानंतरच ते विद्यार्थी सेकंड इयरला जाणार आहे। त्यामुळे आपल्याकडे बाकीच्या जे काही थोड्या बहुत त्रुटी आहेत किंवा कमतरता ज्या बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे।